एक छोटा मुलगा रोज शाळेत जात असायचा. गरीब होता, पण खूप हुशार होता. एक दिवस त्याला रस्त्यावर एक जुनी पेन्सिल सापडली. त्याने मजेत कोऱ्या कागदावर चॉकलेट केक लिहिलं. आणि अचानक त्या मुलाच्या समोर खरंच चॉकलेट प्रकट झालं. त्याला कळलंच नाही, ही साधी पेन्सिल नाही, ही एक जादूची पेन्सिल आहे. तो पुन्हा एकदा कोऱ्या कागदावर लिहायला लागला. यावेळी तो खूप गंभीर झाला होता, कारण आता त्याला समजलं होतं, ही साधी पेन्सिल नाही, ही एक जादूची पेन्सिल आहे. मुलाने पुन्हा एकदा कागदावर लिहिलं आणि काही सेकंदातच त्याच्या समोर एक नवीन शाळेची बॅग प्रकट झाली. आता त्याला पूर्ण खात्री झाली होती, ही पेन्सिल खरोखरच जादूची आहे. तो काही क्षण शांत बसला, कारण आता त्याला कळलं होतं, या पेन्सिलने तो काहीही मागू शकतो. पण त्याने विचार केला, खरंच सर्वात महत्वाचं काय आहे? मुलगा शांतपणे कागदावर लिहू लागला. यावेळी त्याने स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. त्याने लिहिलं, माझ्या आई बाबांना कधीच दुःख होऊ नये. आणि त्या दिवसापासून त्यांच्या छोट्या घरात आनंदच आनंद झाला. त्या मुलाने पैसाही मागितला नाही, मोठं घरही मागितलं नाही. त्याने फक्त एवढंच मागितलं, कारण खरा जादू पेन्सिलमध्ये नव्हता, तो त्या मुलाच्या चांगल्या मनात होता. मित्रांनो, तुम्हाला ही जादूची पेन्सिल आवडली का? जर तुम्हाला या पेन्सिलची अजून जादू बघायची असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जादूची